नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। माझं नाव गोपीनाथ शिवाजी बुकेफोडे, राहणार धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। माझा मोबाईल नंबर 9284617166। व्हिडिओ बनवण्याचं अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला मांडतो। मी 12 ते 13 जानेवारीला शेळीपालन हा व्यवसाय अगदी तुटपुंज्या जागेवरती सुरू केला होता। साधारण 60 बाय 33ची जागा आहे। तर ह्या जाग्यामध्ये आज अतिशय तुम्हाला सांगायचं म्हणजे 4 महिन्याचा कालावधी बरोबर झाला। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण तेवढंच की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, असं मत आहे की शेळीला जो चारा आहे तो चारा ओला पाहिजे असं काही नाही। शेळीला कोरडा चारा जरी असेल, फक्त कोरड्या चाऱ्यामध्ये एक तुम्हाला विषय सांगतो, कोरड्या चाऱ्यामध्ये त्यांच्या व्हरायटीज वेगवेगळ्या पाहिजे। तुम्ही एक ते एक कोरडा चारा म्हणजे हरभऱ्याचं बुस्केट म्हणले हरभऱ्याचं बुस्केट नाही खात ते। आता माझ्याकडं कमीत कमी 6 ते 7 प्रकारचं व्हरायटीज आहे कोरड्या चाऱ्याचं, ते सांगतो तुम्हाला। सोयाबीन, परत राजम्याचं बुस्केट आहे, तुरीचं आहे, हरभऱ्याचं आहे, ज्वारीचं आहे, मुगाचा आणि उडदाचा आहे। इतक्या व्हरायटीज आहेत माझ्याकडं कोरड्या चाऱ्याच्या, आणि हे सर्व माझ्या मित्रांनी दिलेलं आहे। असं काय म्हणजे मला 1 एकरसुद्धा जमीन नाही आहे। तुम्हाला 1 एकर जमीन नसेल तरी हे मी जानेवारी महिन्यापासून कोरडा चारा जमा करतो आहे, अगदी नाममात्र शुल्कामध्ये। फार तर एक ट्रॉलीला आमच्यात लोकल भाडं 250-300 रुपये आहे। त्याच्यामध्ये हे मित्राच्या रानातून वगैरे जे काही मित्र असं कोरडा चारा पेटवून देतात किंवा त्याचं काय असं व्हॅल्यू रानामध्ये नसतं, ते मी सर्व कोरडा चारा घेऊन आलो आहे। हे पूर्ण मागील व्हिडिओमध्ये तुम्ही आता त्या बघा, जाळीमध्ये हे जे 33 बाय रुंदीला 3 फूट असं हे माप जे आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण जो काय राजमा आहे त्या राजम्याचं बुस्कट भरलेलं आहे। आणि भरपूर दिवस झाला आता हे, आणखीन माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे, तुम्हाला महाग पुढं नंतर व्हिडिओमध्ये सांगेन। तर तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की व्हिडिओ बनवण्याचं कारण की व्हरायटीज जर तुमच्याकडे कोरड्या चाऱ्याच्या भरपूर असतील तर शेळीपालन हा विषय प्रामुख्याने, किंवा शेळीपालन करायला तुम्हाला काही अडचण नाही। आणि असं म्हणू शकत नाही की मी शेळीपालन करू शकत नाही, मी शेळीपालन कसं करू आणि माझ्याकडे हेच नाही तेच नाही। तुमची इच्छाशक्ती असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही शेळीपालन करू शकता। बघा आता दुपारचा वेळ आहे, साधारण 2-3 वाजता वाजलेत। तर याच्यामध्ये बघा निवांत आराम करतात, नैसर्गिक हे झाडाची सावली आहे आणि त्याच्याखाली हे पत्रे असे वगैरे टाकलेत। हे ब्रॅकेट पण हे नंतरच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे हे तो काय केलं, हे ब्रॅकेट कशासाठी केलं आहे ते सुद्धा पाहून तुम्हाला आनंद होईल। की शेळीपालन जर करायचं असेल ना तर तगडी म्हणजे पूर्ण जोमानं किंवा पूर्ण त्याची माहिती घेऊन किंवा जबाबदारीनं किंवा पूर्ण जोर लावून त्याच्यामध्ये उतरायचं, तोच प्रकार मी केला आहे। तर त्याच्यामुळं शेळीपालन सक्सेस होत नाही असा विषय नाही, होतो। थोडंसं लक्ष दिलं तर होतो, आणि कोरड्या चाऱ्यावरती होतो। असं काही नाही तुम्हाला ओलाच चारा लागतो असं काही नाही, आणि वजनही वाढतं बरं का, असा काही विषय नाही। त्याच्यामुळं शेळीपालन तुम्ही करू शकता। अगदी तुमच्या दारासमोर जरी साधारण 30 बाय 15 किंवा थोडंसं पटांगण वगैरे असेल तर त्यामध्ये थोडी जाळी वगैरे लावून बंदिस्त करू शकता, काही विषय नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।